नमस्कार, मी अमोल जोशी. आपण पाहताय टी टाइम न्यूज. नाशिकमधल्या अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदू बाबाचं आणखी एक मोठं कांड समोर आलंय. सगळी लाज लज्जा सोडत या भोंदू बाबानं धार्मिक विधीच्या नावाखाली स्वतःच्या ऑफिसमध्येच एका महिलेशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये आधी हा भोंदू बाबा महिलेच्या डोक्यावर तांबे ठेवून धार्मिक विधीचं ढोंग करतोय आणि त्यानंतर तिथंच महिलेशी गैरवर्तन करतोय. त्याचा मुरदाडपणा इतका की केबिन बाहेर लोक बसलेले आहेत याचीही त्याला पर्वा नाहीये. 2024 मधला हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ खूपच आक्षेपार्ह असल्यामुळे तो एडिट करून दाखवण्याचंही आम्ही टाळतोय. पण या नराधम भोंदू बाबाची कृष्णकृत्य समाजापर्यंत पोहोचावीत यासाठी आम्ही या व्हिडिओपासून तयार केलेले केवळ फोटोच दाखवतो आहोत. कोणतीही सनसनाटी निर्माण न करता अशा लोकांचं खरं रूप समाजासमोर यावं एवढाच यामागे एबीपी माझाचा हेतू आहे. आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून. मुकुल, अतिशय धक्कादायक आणि संतापजनक असा हा सगळा प्रकार समोर येतोय. काय नेमके अपडेट्स मिळत आहेत याबाबत? महिलेशी गैरवर्तन केल्याचा या भोंदू बाबाचा व्हिडिओ आणि त्याचीही कृष्णकृत्य समाजासमोर आणण्याच्या उद्देशानेच हे फोटोज आम्ही दाखवतो आहोत. हे फोटोज व्हिडिओतून घेतलेले फोटोज आहेत. ऑफिसमध्येच इतरांच्या समोर कशा प्रकारे या भोंदू बाबा खरातनं महिलेशी गैरवर्तन केलं होतं याचा हा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून. मुकुल, अतिशय धक्कादायक आणि संतापजनक असा हा प्रकार आणि त्याचे फोटो आपण दाखवत आहोत प्रेक्षकांना. काय नेमके अपडेट्स आहेत याबाबत? नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेने तक्रार दाखल केलेली होती. साधारणतः 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये महिलेवर अत्याचार केला. भोंदूगिरी करून मंत्र पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्यासंदर्भातली तक्रार एक दाखल करण्यात आलेली होती. त्यानंतर आज न्यायालयामध्ये अशोक खरात याला दाखल करण्यात आलेलं होतं. न्यायालयाने 24 तारखेपर्यंतची पोलीस कोठडीमध्ये रवानगी केलेली आहे. या दरम्यानच्या काळात नाशिक पोलिसांनी न्यायालयामध्ये बाजू मांडलेली आहे की आतापर्यंत एका महिलेने तक्रार दिलेली आहे, मात्र आणखी काही महिलांशी याने गैरवर्तन केलंय का, महिलांचं शोषण केलं आहे का, या संदर्भातला तपास आम्हाला करायचा आहे. त्यासाठी पोलीस कस्टडी मागण्यात आलेली आहे. हा संपूर्ण प्रकार न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच अशोक खरात याचे काही व्हिडिओ आता सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. अनेक ठिकाणी हे व्हिडिओ सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरलेले. त्यातलेच काही फोटोज आणि व्हिडिओज हे समोर येत आहेत की आपल्याच ऑफिसमधल्या केबिनमध्ये हा महिलांशी कशा पद्धतीने गैरवर्तन करत होता या संदर्भातले हे व्हिडिओ. त्यामुळे आता पोलिसांच्या माध्यमातून या सर्व व्हिडिओची तपासणी देखील केली जाणार आहे. या तपासामध्ये नेमकं पुढे काय काय येतं, आणखी याचे कोणी साथीदार आहे का, याबाबत देखील आता तपास केला जाणार आहे. निश्चित. धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीबद्दल. तर 2022 ते 2024 या कालावधीमध्ये अशा किती महिलांसोबत हा प्रकार घडलेला आहे याही गोष्टी तपासामध्ये आता समोर येणं आवश्यक आहे. आणि इतके दिवस हा प्रकार लपून कसा राहिला, कुठूनच याला वाचा कशी फुटली नाही, असाही प्रश्न आता याच्यातून निर्माण होणार आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर जेव्हा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा काही वर्षांपूर्वी घडलेला हा प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे याच्याशी कोणाचे लागेबांधे आहेत, कोण कोण याच्यामध्ये सहभागी आहे याचाही सखोल तपास होणं आवश्यक आहे. मात्र महिलेशी गैरवर्तन केल्याचा हा आणखी एक व्हिडिओ या मुरदाड भोंदू बाबाचा समोर आलेला आहे. आणि या निमित्ताने नाशिकमध्ये नेमकं काय घडत होतं, यामध्ये कोणाकोणाचे हात गुंतलेले आहेत, या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचलेले आहेत, कोणाच्या पाठिंब्यानं असे गैरप्रकार करण्याचं धाडस हा भोंदू बाबा दाखवू शकला, या सगळ्याची चौकशी होणं, या सगळ्याचा तपास होणं आता आवश्यक आहे. तर महिलेशी गैरवर्तन केल्याचा हा व्हिडिओ सध्या आपण बघतो आहोत. मुळात हा व्हिडिओ आहे. सध्या जरी आपण एबीपी माझाच्या स्क्रीनवर फोटो बघत असलात तरी हा मूळ व्हिडिओ आहे. मात्र तो
इतका आक्षेपार्ह व्हिडिओ आहे की तो टेलिव्हिजन स्क्रीनवर दाखवणं शक्य नाही आणि त्यामुळे या व्हिडिओतले काही फोटो काढून आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत. मात्र अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे. या भोंदूबाबाचं हे कांड समोर आलेलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या कार्यालयामध्ये दिवसा उजेडी हा प्रकार झाल्याचं समोर आलेलं आहे. सगळी लाज लज्जा सोडून या भोंदूबाबानं धार्मिक विधीच्या नावाखाली या महिलेला ऑफिसमध्ये बोलवलेलं होतं आणि स्वतःच्या ऑफिसमध्येच त्यानं या महिलेशी गैरवर्तन केल्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये अगोदर हा भोंदूबाबा महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून काही धार्मिक विधी करत असल्याचं ढोंग करतो आणि त्यानंतर तिथेच महिलेशी गैरवर्तन करत असल्याचं देखील समोर आलं. तर नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांनी अटक केली आहे. या भोंदूबाबाला आज नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या मांत्रिकानं गुंगीचं औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि सेलिब्रिटी आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. त्यांचे व्हिडिओ देखील पोलीस तपासामध्ये उघडकीस आलेत. सिन्नर तालुक्यामध्ये अशोक खरातनं श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहेत. शिवाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं होतं. तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला होता. पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2026 असा गुन्हा दाखल झालेला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3, कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास चालू आहे. क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे. तर नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन खरातची पाद्यपूजा खुद्द राज्य महिला